अस्सलाम वालेकुम नाजरीन। इस्लामिक नया साल माह मुहर्रम के मौके पर धारवाड़ के हत्तीकोड़ मोहल्ले में खिदमत इंसानियत तंजीम के जानिब से ब्लड डोनेशन कैंप रखा गया था। आइए इसकी एक रिपोर्ट देखेंगे। नाज़रीन इकराम, शहर धारवाड़ के नौजवान की तंजीम खिदमत इंसानियत के जानिब से हत्तीकोड़ मोहल्ले में इस्लामिक नया साल मुहर्रम के मौके पर ब्लड डोनेशन कैंप, जिसका मकसद अमन और भाईचारगी पैगाम इंसानियत के नाम था। खिदमत इंसानियत तंजीम पिछले 3-4 सालों से मोहल्ले में कौम की खिदमत करते आ रही है। शहर धारवाड़ तालीम के लिए मशहूर है, जिसकी वजह से बाहर के शहरों से तालीम हासिल करने के लिए बहुत सारे तालिबा राहिश पजीर हैं। इन तालिबों को रमज़ान में सहरी के लिए तकलीफ़ हो रही थी, जिसको महसूस करते हुए इस तंजीम के जानिब से पूरे रमज़ान के महीने में सहरी का इंतज़ाम किया गया था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करता हूँ मैं अल्लाह के नाम से, जो बड़ा निहायत रहम करने वाला है। सबसे पहले तो मैं इस नए साल के मुबारक मौके पर, हमारा जो नया साल आज शुरू हो रहा है, उसके वजह से आज इस्लामिक जो पहला दिन है, पहली तारीख़ है, इसीलिए ये ब्लड डोनेट का प्रोग्राम तय किया गया है। तो इससे मैसेज ये है कि इस्लाम एक पाकीज़ा मज़हब है और भाईचारा चाहता है और एक दूसरे का साथ देना चाहता है। तो इसके लिए हमें भी चाहिए कि आज हमारा भी कुछ ना कुछ वजूद हो, हमारा भी कुछ ना कुछ नाम हो, ताकि लोग आज ऐसे हमारे से दूर भागते हैं ताकि करीब हो जाए। हालांकि हम सब करीब थे, लेकिन लोगों ने उसको थोड़ा बिछड़ा कर दूर कर दिया था। इसलिए हमें भी चाहते हैं कि आज से हम भी एक बेस डालेंगे, तो आने वाली नस्ल भी लोग समझे कि इस्लाम एक बहुत पाकीज़ा मज़हब है। इस्लाम में ऐसा कोई ऐसी चीज़ नहीं है जो लोगों के लिए नुकसान पहुँचे। इसीलिए ये प्रोग्राम तय किया गया है। तो इंसानियत का पैगाम देने के लिए जो ये दिल जो जुदा हुए हैं, इन दिलों को जोड़ने के लिए आज का एक प्रोग्राम मुनक़्क़द किया गया है, शब्बीर भाई का कहना है। और इस तंजीम के जो सदर हैं, सदर का हमारे साथ मौजूद हैं, उनसे और तफसील से जानकारी हासिल करेंगे। सर बताइए सर, ये जो यहाँ पे कुल कितने लोग आप डोनेट कर रहे हैं? और ज़्यादा कम हमारा टारगेट तो 30 से 50 का टारगेट है। कितने होते देखना, फ़िलहाल को तो 26 तक ये हो चुके हैं, नामजद हुए हैं, 26 हो चुके हैं और आ रहे हैं नामजद हैं। तो कितने होते हैं, लास्ट तक कितने होते हैं देंगे, आखिर में पता चलता है। और क्या क्या एक्टिविटीज़ किए हैं सर आप पहले? फर्स्ट जो हमारे तंजीम का जो पहला मकसद था, जो रमज़ान के महीने में स्टूडेंट्स हैं, धारवाड़ तो विद्याकाशी बोल के बोलते हैं धारवाड़ को, धारवाड़ सिटी को हमारे। तो स्टूडेंटों को जो अतराफ से जो आते हैं, बेंगलोर, बॉम्बे, पुणे, पूरे मुल्क से भी आते हैं इधर, तो उनको सहरी की बहुत दिक्कत हो रही थी। तो रोज़ा रहने के लिए रमज़ान में सहरी की दिक्कत हो रही थी। तो सहरी का निज़ाम हमारा, सबसे पहले सहरी का निज़ाम बनाया हम, और दूसरा जो है वो सहरी का निज़ाम करते करते फिर शुरुआत क्या करें, 2 स्कूलों को, एक कन्नड़ा मीडियम की स्कूल है गवर्नमेंट की और एक उर्दू मीडियम की स्कूल, जो उसमें जो गरीब तलबा जो रहते हैं उनको नोटबुक्स, उनके पेन, जो उनके जो अखराजात रहते हैं, वो इसका ये शुरुआत करें इसके वो 4 साल से। इस तरह के ब्लड कैंप करने से बहुत सारे जानों को बचाया जा सकता है। इसमें सिर्फ पूरा ब्लड ही नहीं, बल्कि WBCs, प्लेट सेल्स, प्लाज्मा, खून से
इसको निकालकर ज़रूरतमंदों के खून में मिलाकर जान बचाई जा सकती है। वैसे तो बहुत सारे ब्लड बैंक और ब्लड डोनेशन कैंप के ज़रिए लगभग 70 से 80% ज़रूरतमंदों को पहुंचाया जा रहा है। सिर्फ 100% लोगों को पहुंचाने में हम नाकामयाब हुए हैं। लेकिन इस तरह ब्लड डोनेशन कैंप खास करके नौजवान आगे बढ़ेंगे तो हम 100% का आंकड़ा पूरा कर सकते हैं। डॉक्टर प्रभु, ಬ್ಲಡ್ ಸೆಂಟರ್ ಆಫೀಸರ್, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಧಾರವಾಡ. ಸೊ ಇಂತಹ ಒಂದು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಯುವಕರು ಏನು ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ತುಂಬ ಒಂದು ಸಂತಸದ ವಿಷಯ. ಆಮೇಲೆ ರಕ್ತದ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಹೇಗಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಾನು ರಕ್ತ ಅವಶ್ಯಕತೆ ಯಾಕಿದೆ ಅಂತ ಅದನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಈಗ ರಕ್ತ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಇಷ್ಟು ನಾವು ವೈದ್ಯಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವು ರಕ್ತವನ್ನು ಕೃತಕವಾಗಿ ಉತ್ಪಾದಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ರೋಗಿಗೆ ರಕ್ತದ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬ ಒಂದು ರಕ್ತದಾನಿ ನೀಡಿದ ರಕ್ತದಿಂದ ಮಾತ್ರ ಪೂರೈಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ರಕ್ತವನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬ ರಕ್ತದಾನಿ ನೀಡಲೇಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಸರಾಸರಿ ರಕ್ತದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಂತಂದರೆ, ಒಂದು ಗರ್ಭಧಾರಣೆ ಮಾಡಿ ರಕ್ತ ಡೆಲಿವರಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪ್ರಸವ ಪೂರ್ವ ಆಗಲಿ ಪ್ರಸವದ ಸಮಯದಲ್ಲಾಗಲಿ ರಕ್ತಸ್ರಾವ ಆಗುವಂಥದ್ದು, ಇಲ್ಲ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ನಡೆಯುವಂತಹ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ರಕ್ತಸ್ರಾವ ಆಗಬಹುದು, ಅಥವಾ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಮುಖ್ಯವಾಗಿ ರಸ್ತೆ ಅಪಘಾತಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇಂತಹ ಎಲ್ಲ ಸನ್ನಿವೇಶಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರಕ್ತದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಸೊ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಸರಾಸರಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ರಕ್ತದ ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ನಾವು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ಒಂದು 80-85% ಮಾತ್ರ ನಾವು ರಕ್ತವನ್ನು ಪೂರೈಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ರಕ್ತದ ಸಮಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ರಕ್ತವನ್ನು ಸಿಗದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ 10-15% ಜನವನ್ನು ಈಗಲೂ ಸಹಿತ ಸಾವನ್ನು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ತಡಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಇಂತಹ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡೀಲೇಬೇಕು. ಸೊ ನಮ್ಮ ದೇಶದ ಯುವಕರು ಈ ಒಂದು ದಿಸೆಯಲ್ಲಿ ರಕ್ತದ ಅರಿವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬಹಳ ಒಂದು ಸಂತಸದ ವಿಷಯ. ಸೊ ಈ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡೀತಾ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಈ ಒಂದು ರಕ್ತವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದ ಮೇಲೆ ನಾವು ಇದನ್ನು ರಕ್ತ ಭಂಡಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿ ರಕ್ತದ ಒಂದು ಯೂನಿಟನ್ನು ನಾವು TTA ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಂದರೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫ್ಯೂಷನ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಟಬಲ್ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ಸ್, ರಕ್ತದಿಂದ ರಕ್ತಕ್ಕೆ ಹರಡುವಂತಹ ಒಂದು ಕಾಯಿಲೆಗಳು. ಸೊ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯೂನಿಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ಸ್ಕ್ರೀನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. HIV, HBsAg, HCV, ಮಲೇರಿಯಾ, ಸಿಫಿಲಿಸ್, ಈ ಪ್ರತಿ ರೋಗಗಳಿಗೆ ನಾವು ಸ್ಕ್ರೀನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲವೂ ಅದನ್ನು ನೆಗೆಟಿವ್ ಅಂತ ಬಂದ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಆ ರಕ್ತವನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಈ ರಕ್ತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈಗ ನಾವಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಾವು ರಕ್ತದ ಒಂದು ಕಣಗಳನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸುವುದು. ಸೊ ಈಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಕ್ತ ಭಂಡಾರವನ್ನು ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಉಪಕರಣ ಸಲಕರಣೆಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಥರದ್ದು ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ನಾವು ಈ ರಕ್ತದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಣಗಳನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಯಾರಿಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯೋ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಡೆಂಗ್ಯೂ ಕೇಸಸಲ್ಲಿ ಪ್ಲೇಟ್ಲೆಟ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಅಥವಾ ಸುಟ್ಟು ಗಾಯಗಳ ಒಂದು ರೋಗಿಗಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಬರೀ ಪ್ಲಾಸ್ಮಾ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಡಿಸಾರ್ಡರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅವರಿಗೆ ಕ್ಲಾಟಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ಸ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ರಕ್ತಹೀನತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಕೇವಲ PRBC ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಒಂದು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂನಿಟ್ಗಳಿಂದ ನಾವು ಈ ಎಲ್ಲ ಕಣಗಳನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿ 4-5 ಜನರ ಒಂದು ಜೀವ ಉಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ಬೋದು. ಸೊ ಇಂತಹ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಆಯೋಜಿಸಲಿಕ್ಕೆ ಈಗ ನಮ್ಮ ಖಿದ್ಮತ್ ಈ ಇನ್ಸಾನತ್ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಅವರ ಒಂದು ಯೂನಿಸ್ ಆಗಲಿ, ಅವರ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯ ಮಾಲೀಕರಾಗಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಇಂತಹ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಒಂದು ಕಳಕಳಿಯನ್ನು ವಹಿಸಿ ಇಂತಹ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಯೋಜಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆ ರಕ್ತ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಅವಕಾಶ ಪ್ರತಿ ಸಲ ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಿಬಿರದಲ್ಲಿ 60-80 ತನಕ ನಮಗೆ ಒಂದು ರಕ್ತದ ಒಂದು ಯೂನಿಟ್ಗಳನ್ನು ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಸಹ ತಾವು ನೋಡ್ತಿದ್ದಂಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನರ ಯುವಕರನ್ನು ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ರಕ್ತವನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ. ಸೊ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ರಕ್ತ ಕೇಂದ್ರ ವತಿಯಿಂದ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು, ಈ ರೀತಿಯ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡಿಬೇಕು. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೃತಕವಾಗಿ ರಕ್ತವನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸಲು ಶಕ್ಯರಾದಾಗ ಬಹುಶಃ ಇಂತಹ ಒಂದು ಶಿಬಿರಗಳನ್ನು ನಡೆಸೋ ಅವಾಗ ಪ್ರಮೇಯ ಬರದೇ ಇರಬಹುದು. ಬಟ್ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಅವರ ಮೇಲೇ ಅವಲಂಬಿತರಾಗಿದ್ದೇವೆ. सर का कहना है कि एक यूनिट से अलग अलग उसमें प्लेटलेस हो अलग अलग लेकर 2-4 लोगों के जान बचा सकते हैं. ಸರ್ ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸರ್ ಈಗ ಯುವಕರು ಈ ರೀತಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಈ ರಕ್ತ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸೋಕೆ ಎಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದರೆ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ರಕ್ತದಿಂದ ಇಂಥವ್ರ ರಕ್ತದಿಂದ ಸುಮಾರು ಜನದ್ದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಇರ್ಬೋದು. ಹೌದು, ಪ್ರಾಣಗಳು ಅದೊಂದು ಈಗ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸೋದು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಈಗ ರಕ್ತದ ಒಂದು ಈಗ ಸನ್ನಿವೇಶ, ಯಾವ ಸನ್ನಿವೇಶಗಳಲ್ಲಿ ರಕ್ತದ ಉಪಯೋಗ ಅವಶ್ಯಕತೆ ಬೀಳುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಸೊ ಆ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ರಕ್ತ ನೀಡಿದರೆ ಆ ಜೀವ ಉಳಿಯುತ್ತೆ, ರಕ್ತ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಜೀವ ಕಳೆದುಕೊಳ್ತೀವಿ.
ಸೊ ಅಂತಹ ಪ್ರಮೇಯದಲ್ಲಿ ರಕ್ತ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳು ತುಂಬ ಇಂಥ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳು ಮತ್ತು ರಕ್ತದಾನಿಗಳು ತುಂಬಾ ಅವಶ್ಯಕ. ಈಗ ಎಷ್ಟೊಂದು ಸಲ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ರಕ್ತ ಕೇಂದ್ರದಲ್ಲೇ ನೋಡ್ತೀವಿ, ಕ್ಯಾಂಪ್ಗಳಾದಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ರಕ್ತ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ರಕ್ತದ ಒಂದು ಸ್ಟಾಕ್ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಪ್ರತಿ ರಕ್ತದ ಯೂನಿಟ್ಗೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಶೆಲ್ಫ್ ಲೈಫ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಕೆಂಪು ರಕ್ತ ಕಣಗಳಿಗೆ 35 ದಿನಗಳವರೆಗೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಇಡ್ಬೋದು. ಈಗ ಇಲ್ಲಿ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಕ್ತವನ್ನು ನಾವು ನಮಗೆ ಯಾವಾಗ ಬೇಕು ಅಥವಾ ಯಾವಾಗ ಅವಶ್ಯಕತೆ ಬರುತ್ತೆ ಆವಾಗ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅಷ್ಟು ದಿನ ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಕೆಂಪು ರಕ್ತ ಕಣಗಳಿಗೆ ಬರೀ 35 ದಿವಸ, ಅದು ಪ್ಲೇಟ್ಲೆಟ್ಸ್ಗೆ ಕೇವಲ 5 ದಿವಸ ಮಾತ್ರನೇ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಸಲಕ್ಕೆ ನೀಡಿದರೆ ಇದು ಇಡೀ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಅದನ್ನು ನಡೆಯುತ್ತೆ ಅಥವಾ ಉಪಯೋಗಿಸಬಹುದು ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಮೇಯ ಇಲ್ಲ. ಕ್ಯಾಂಪ್ ಪ್ರೋಸೆಸ್ ನಡೀತಾ ಪ್ರತಿ ಎಟ್ ರೆಗ್ಯುಲರ್ ಇಂಟರ್ವಲ್ಸ್ ಈ ರೀತಿ ಕ್ಯಾಂಪನ್ನು ನಡೀತಾ ಇರಬೇಕಾಗುತ್ತೆ. नाज़रीन इकराम, ये नौजवानों की तंजीम है। भला ही ये एक शहर के एक मोहल्ले के हद तक खिदमत अंजाम दे रहे हैं, लेकिन इनके जो खिदमत हैं हर एक के लिए इंस्पायर हैं। अगर गली मोहल्ले में कोचे में नौजवान इस खिदमत को अंजाम देने के लिए आगे बढ़ेंगे तो बेशक सही मानों में पूरी इंसानियत के लिए एक बेहतरीन भाईचारा और अमन का पैगाम जाएगा, जो कि दौर हाजिर की ज़रूरत भी है। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, खिदमत इंसानियत एक नौजवानों की तंजीम धारवाड़ के हत्तीकोड़ में तकरीबन 5-6 साल से बहुत अच्छा खिदमत अंजाम दे रही है। तो हमको ये देखना चाहिए कि इन्होंने 5-6 साल पहले जो रमज़ान के सहरी का इंतज़ाम इन्होंने शुरू किया, इसमें बहुत इनका डेडिकेटेड था, पैसों से जान माल। यानी रमज़ान में हम देखते हैं कि कितना हम लोग बिज़ी रहते हैं, उसके बावजूद भी ये लोग और इनकी टीम तकरीबन 20-25 लोग इफ्तारी के फ़ौरन बाद इन्होंने शुरू करके तकरीबन सहरी के वक्त तक ज़रूरतमंद जो भी रोज़ेदार हैं उनको सहरी का इंतज़ाम करना। और उसी तरह ये लोग 5-6 साल से खिदमत इंसानियत तंजीम के नाम से यहाँ पर हर साल ब्लड डोनेशन कैंप भी ये लोग कर रहे हैं। और इसी तरह यहाँ के 3-4 जो उर्दू स्कूल्स हैं, वहाँ की जो गरीब तलबा जो बच्चे हैं उनको पेन, नोटबुक और पेंसिल का भी ये लोग इंतज़ाम कर रहे हैं। तो उम्मत मुस्लिमा के लिए मेरा ये पैगाम है कि एक धारवाड़ का ऐसा मोहल्ला जो हम गरीब मोहल्ले में इसको शुमार करते हैं कि इन्होंने एक मिसाल कायम की है दूसरों के लिए। तो दूसरे मोहल्ले और दूसरे मस्जिद भी अपने एक सेंटर बना के वहाँ के नौजवान अगर इस तरह के सोशल एक्टिविटीज़ करेंगे तो प्रैक्टिकली हम इस्लाम को दूसरों के सामने एक नमूना पेश कर सकते हैं। और इसी तरह हम लोग एक कम्युनिटी डेवलपमेंट सेंटर का जो एक कॉन्सेप्ट है, मैं भी अल्हम्दुलिल्लाह उसके 4-5 साल से उस पर काम कर रहा हूँ। तो जब तक हम लोग इस कॉन्सेप्ट पे काम करेंगे तो हम लोग अपने उम्मत के जो नौजवान हैं, बच्चे हैं, उनका अपलिफ्टमेंट कर सकते हैं। यानी कम्युनिटी सेंटर्स बना के वहाँ पर जो है एक तो एजुकेशन है, पाकी सफाई है, हेल्थ है, एम्प्लॉयमेंट है, इसी तरह गवर्नमेंट के सेंट्रल और स्टेट के जो अलग अलग स्कीम्स है बच्चों के लिए और माइनॉरिटीज़ के लिए जो स्कीम्स है उनकी मालूमात देना और उनको गाइड करना। यानी एजुकेशन में और एसएलसी के बाद क्या क्या उनके लिए स्कीम्स है, कौन कौन से फील्ड में जाने के बाद उनको रहनुमाई मिल सकती है। तो मैं खिदमत इंसानियत के ग्रुप से ये भी मैं उम्मीद करता हूँ और उनसे गुजारिश करता हूँ, ये जो खिदमत है इसके अलावा वो लोग जो हमारे बच्चों के जो खास करके एजुकेशन और हेल्थ के ऊपर भी काम करे और एक सेंटर बनाकर वहाँ पर क्या है मालूमात, यानी जो भी मालूमात है स्टेट और सेंट्रल की मालूमात, एजुकेशन और एम्प्लॉयमेंट की मालूमात देने की भी एक मुहिम शुरू करेंगे तो एक बहुत ज़बरदस्त मैसेज जाएगा। और ये लोग जो छोटी एक कोशिश चालू किए हैं, तमाम हमारे शहर के मोहल्ले वाले भी इस तरह का काम शुरू करेंगे तो एक हमारे में एक उम्मीद जाग सकती है। इस मौके पर मेहमान खुसूसी तौर पर एडवोकेट मुश्ताक हावेरी पेट और तंजीम के सदर यूसुफ हवालदार और दीगर तंजीम के मेंबरान इस मौके पर शरीक थे। उम्मती टीवी के लिए सादिया तेगुर, धारवाड़।